नमस्कार. अखेर व्हायचं तेच झालं. TETचा पेपर फुटला आणि जी उद्यावरती आलेली परीक्षा होती ती परीक्षा अखेर रद्द झाली. या प्रशासनाच्या कार्यपद्धतीला सलाम. अरे तुम्ही नेमकं करताय तरी काय? तुम्ही शासनाचा परीक्षा ज्या आहेत त्या राबवता. याच्या अगोदर पण नीट परीक्षा होती, त्या परीक्षेचा पण पेपर फुटला गेला. अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य लयाला लागलं. काही विद्यार्थ्यांनी तर आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण? एवढं सगळं घडूनसुद्धा तुम्ही TETचा पेपर फुटला म्हणून जाहीर करता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही सरकार चालवता की काय? तुमचं प्रशासन नेमकं करतंय तरी काय? अरे नीटचा पेपर फुटल्यानंतर तरी आपणाला जरा शहाणपण यायला पाहिजे होतं, पण तसं येत नाही आहे किंवा आलेलं तरी दिसत नाही आहे. उद्याच्या दिवसावरती आलेली परीक्षा, त्याचा पेपर आदल्या दिवशी फुटतोय. मग तुमची यंत्रणा करते काय? खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे उद्या पेपर होता म्हणून अनेक पालकांनी किंवा अनेक शिक्षकांनी आपल्यावरती असणारी जबाबदारी आपली मुले आपल्या नातेवाईकाकडे सुपूर्द केली होती आणि ते उद्या जाण्याच्या तयारीमध्ये होते. कित्येकांनी तर तयारी चालू केली होती. कित्येक जण निघाले देखील होते. निम्म्या रस्त्यात गेले असता त्यांना मेसेज मिळतो की उद्याची TET होणारी रद्द झाली. काय वाटलं असेल त्यांना? अरे जे चालू पदावर शिक्षक आहेत त्यांनी आपलं सगळं काम बघून अभ्यास केला होता आणि त्या शिक्षकांची अखेर निराशा झाली. का असं झालंय? अनेक विद्यार्थ्यांचा संताप अनावर झालाय. या परीक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी यांची निराशा झाली. मग असे जर पेपर फुटत राहिले तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? तुम्हीच सांगा. विद्यार्थी संतापेल नाही तर काय होईल? आपली भूमिका कुणापुढे मांडायची? अरे ज्यांनी रात्र जागून अभ्यास केला, आपली कामे बाजूला सारली आणि त्या जर विद्यार्थ्याचा आज जर पेपर होत नसेल तर याला जबाबदार आहे कोण? शासन की खुद्द विद्यार्थीच? खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. काय बोलणारे आपले विद्यार्थी फक्त अभ्यास करत राहणार आणि काही पैशांसाठी तुम्ही पेपर फोडणार. जे हुशार अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांचं आयुष्य लयाला लावणार. शासनाचा आदेश येतो की पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली. त्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना किंवा TET धारकांना काय वाटलं असेल तुम्हीच सांगा. याबद्दल आपलं मत काय मला नक्कीच कमेंट करून सांगा. सरकारला जाब विचारायला हवा की नको?